Good morning, all of you. In this lecture, we will start our next question. Explain strategy for effective rural marketing. So in rural marketing, a firm has to undergo marketing effort to satisfy rural segment. Okay. आपण rural marketing मध्ये काय बघितलं? रुरल मार्केटमध्ये आपण काय करतो? कंझ्युमरना सॅटिस्फाय करण्यासाठी काही सेगमेंट करतो. है ना? सो लास्ट व्हिडिओ कोणी बघितलेला आहे का? काल पाठवला होता रेकॉर्डिंग. खूप कमी स्टुडंटने बघितलेला आहे. त्यामध्ये सुद्धा आपण काही कॉन्सेप्ट लर्न केलेले आहेत. तो बघा. तिथे मी वेगळ्या कॉन्सेप्ट स्टार्ट केल्या होत्या, कारण रुरल मार्केटिंग म्हटलं आपण इथे स्टार्ट करूया. सो रेकॉर्डिंगचे क्वेश्चन वेगळे होते. असो, पुढे जाऊया. रुरल मार्केटिंग has to undergo marketing effort to satisfy rural segment. म्हणजे इथे जे आपण मार्केटिंग करणार आहोत ही कशासाठी करणार आहोत? फॉर द पर्पज ऑफ सॅटिस्फाईंग रुरल सेगमेंट, दॅट मीन्स सॅटिस्फाय रुरल कंझ्युमर. So which notable different from urban segment into some aspect. सिंपल थिंक आहे है ना? म्हणजे आपण जसं म्हणतो की बाबा अर्बनचे कंझ्युमर इट्स डिफरंट ॲज कम्पेअर टू रुरल, कारण रुरलच्या कंझ्युमरचं एक्सपेक्टेशन, रुरलच्या कंझ्युमरचं सॅटिस्फॅक्शन, त्यांची डिमांड ही डिफरंट आहे ॲज कम्पेअर टू अर्बन. कॉमन थिंग आपण काय म्हणतो? अर्बनचे कंझ्युमर काय करतात? अर्बनचे कंझ्युमर, अर्बन एरियाचे कंझ्युमर क्वालिटेटिव्ह प्रोडक्टला इम्पॉर्टन्स देतात, राईट? देन त्याचबरोबर ते काय करतात? तर थोडंसं लक्झरियस थिंग्सना इम्पॉर्टन्स देतील. ओके. देन रुरलचे कंझ्युमर काय करतील? त्यांना क्वांटिटी एक्सपेक्टेड असते, त्यांना रिझनेबल प्राइस एक्सपेक्टेड असते, डझंट मॅटर हाय क्वालिटी. ओके. म्हणजे त्यांना हाय क्वालिटी एक्सपेक्टेड असते का? नाही. पण ही थोडीशी आपण ट्रॅडिशनल वे पासून मॉडर्न वे कडे आलो आणि काही गोष्टी लर्न केल्या. बट तर इथे आपल्याला काय करायचं आहे? रुरलच्या कंझ्युमरना सॅटिस्फाय करण्यासाठी तुम्हाला काही स्ट्रॅटेजी प्रिफर कराव्या लागतील. कंझ्युमर कोणतेही असू देत, रुरल असू दे, अर्बन असू दे, पण आपलं मोठं काय आहे? आपलं इंटेन्शन काय आहे? सॅटिस्फाईंग दे, हो ना? मग सॅटिस्फाय करण्यासाठी काय बरं करावं लागेल? सो सम ऑफ द स्ट्रॅटेजी फॉर द इफेक्टिव्ह रुरल मार्केटिंग फ्रॉम द मार्केटिंग मिक्स पॉइंट ऑफ व्ह्यू. जसं की काय म्हणतो आपण? प्रोडक्ट, प्राइस, प्लेस, प्रमोशन. जर तुम्ही प्रोडक्टला इम्पॉर्टन्स दिलं तर प्रोडक्ट स्ट्रॅटेजी यूज कराव्या लागते. जर प्राइसला इम्पॉर्टन्स दिलं तर प्राइस पॉइंट ऑफ व्ह्यूने स्ट्रॅटेजी यूज कराव्या लागते. आर यू गेटिंग माय पॉइंट? So that is why here we use various strategy regarding marketing mix. काय आहे बघू वन बाय वन. प्रोडक्ट स्ट्रॅटेजी बघायची आहे आपल्याला. न्यू प्रोडक्ट डिझाइन. Marketer can penetrate the rural market by designing innovative product keeping in view the lifestyle of the rural target audience. Okay. न्यू प्रोडक्ट डिझाइन. सपोज तुमचा टार्गेट ग्रुप कोण आहे? रुरल कंझ्युमर आहे. रुरल कंझ्युमरचे एक्सपेक्टेशन काय आहेत? रुरल कंझ्युमरची लाईफस्टाईल काय आहे? ह्या गोष्टी आधी विचारत घ्या. अँड देन वी प्रेफर द इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट as per the consumer expectation of rural market. They must also take into account the environmental condition in which the product will be used, its functionally convenient or operation and cost. लक्षात येतंय का? म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोडक्ट एखादा इंट्रोड्यूस करणार आहात, एखादा नवीन प्रोडक्ट असेल तर त्याच्या आधी फॉर एक्झाम्पल मला एखादा नवीन मोबाईल इंट्रोड्यूस करायचा आहे, तर मी ऍपलचा मोबाईल इंट्रोड्यूस करून रुरल मध्ये सेल करायला गेलो तर तो परचेस होईल का हो? सांगा बरं. मी काय केलं? मला एक नवीन प्रोडक्ट इंट्रोड्यूस करायचा आहे असं मी ठरवलं आणि मी ऍपलचंच नवीन प्रोडक्शन एखादं इंट्रोड्यूस केलं, लॉन्च केलं आणि रुरल मार्केटमध्ये गेलो आणि सांगितलं वाव दिस इज द इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट. तुम्ही परचेस कराल का? रुरल कंझ्युमर परचेस करतील का होते प्रोडक्ट? सांगा बरं. नो मॅम. नाही. का नाही करणार? बिकॉज दे कांट अफोर्ड ह्यूज अमाउंट ऑन अ स्पेसिफिक प्रोडक्ट, राईट ना? कारण त्यांचा इन्कम लेवल, त्यांची सॅटिस्फॅक्शन लेवल ही डिफरंट आहे ॲज कम्पेअर टू अर्बन. सो जेव्हा आपण प्रोडक्ट स्ट्रॅटेजी यूज करणार आहोत, that time we will firstly consider rural consumer expectation, rural consumer lifestyle, rural consumer conveniently, functionality and operation. ह्या गोष्टी आधी काय करा तर तुम्ही कन्सिडर करा and then produce our innovative product as per the customer expectation. Okay. Next.
Alteration of the existing product, it's very important thing. ओके, काय करायचंय तुम्हाला, स्ट्रॅटेजी जेव्हा तुम्ही प्रोडक्ट त्या गोष्टीला जेव्हा इम्पॉर्टन्ट देताय तेव्हा तुम्ही अल्टरेशनला इम्पॉर्टन्ट दिलं पाहिजे. अल्टरेशन ऑफ द एक्झिस्टिंग प्रोडक्ट. प्रोडक्ट इनोव्हेशन रिक्वायर हेवी इन्व्हेस्टमेंट. Hence, instead of completely designing the new product, marketer can make changes to the existing product to suit the requirement of rural consumer. तुम्ही जर कधी थोडंसं रुरल, आता आपण नेहमीच सांगतो आपल्यामध्ये पण खूप रुरल मधून बिलॉंग करणारे स्टुडंट आहेत जे रुरल एरियामध्ये राहतात, त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी जे ऑब्झर्व केलेल्या आहेत ते सांगू शकताय तुम्ही. म्हणजे जेव्हा आपण एखादं प्रोडक्ट परचेस करतो तेव्हा आपण काय एक्सपेक्ट करतो. सपोज एखादा हेवी प्रोडक्ट परचेस करायचा, एखादं ओल्ड प्रोडक्ट आहे हे तुम्ही आधी घ्याल का बरं विकत, आणि त्या बदल्यात तुम्ही नवीन प्रोडक्ट द्याल का, ही एक पहिली डिमांड असते बघा रुरल कंझ्युमरची. लक्षात येते का. थोडंसं ऑब्झर्व करा, थोडेसे आजूबाजूचे एक्झाम्पल बघू शकताय तुम्ही. एखादी हेवी प्रोडक्ट परचेस करायचं आहे तुम्हाला. फॉर एक्झाम्पल तुमच्या घरामध्ये एखादा जुना टीव्ही आहे असं आपण अज्युम करू, आणि तुम्हाला नवीन टीव्ही परचेस करायचा आहे. मग सिंपल थिंग, त्या रुरल कंझ्युमरच्या काय बरं एक्सपेक्टेशन असतात, मी जुना टीव्ही पण घरात ठेवेल आणि नवीन तुम्ही पण दिलात, नवीन पण मी परचेस करेल असं म्हणेल का होतो. नाही. तो आधी पहिली त्याची रिक्वायरमेंट काय असते, हा टीव्ही तुम्ही घ्या आणि याची किती बरं तुम्ही कन्सिडर कराल, जेणेकरून त्या नवीन टीव्हीच्या अमाऊंट मधून ती मायनस कमी होईल, आणि मग तुम्ही काय करा, आम्हाला नवीन प्रोडक्ट जे हेवी प्रोडक्ट आहे हे परचेस आम्ही करू शकतो. पहिली थिंग. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज द अल्टरेशन. अल्टरेशन किंवा वॉरंटी, गॅरंटी. रुरल कंझ्युमरला तुम्ही थोडं जर ऑब्झर्व केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल, एखादी वस्तू परचेस करताना ते पहिली गोष्ट विचारतात, हा याला गॅरंटी काय बरं, याला वॉरंटी काय बरं, मग तुम्ही अल्टर करून द्याल का. हे त्यांची फार जेन्युइन काय असतात तर खूप कॉमन क्वेश्चन असतात बघा, किंवा कॉमन क्युरी असतात रिगार्डिंग प्रोडक्ट. लक्षात येत आहे. पण जेव्हा तुम्ही रुरल प्रोडक्ट साठी, रुरल मार्केट साठी स्ट्रॅटेजी फ्रेम करताय तेव्हा ही स्ट्रॅटेजी तुमच्याकडे असली पाहिजे. अल्टरेशन ऑफ द एक्झिस्टिंग प्रोडक्ट. तुम्ही काय करा, एक्झिस्टिंग प्रोडक्ट अल्टर करून देऊ शकताय, किंवा सपोज एखादी जुनी वस्तू आहे ती सुद्धा रिपेअर करून देण्याची फॅसिलिटी तुमच्या स्ट्रॅटेजी मध्ये असायला. इज इट क्लिअर. पॉइंट नंबर 2. येस मॅम. एका स्टुडंटला समजलं. अरे बोला फटाफट, किती सिंपल पॉइंट सांगितला. प्राची, ऋतुजा, हा सायमा. ओके. इज इट क्लिअर. पॉइंट नंबर 2. येस मॅम. ओके ओके. हा अजून कोण आहे. बरं. देन पॅकेजिंग. रुरल कंझ्युमर प्रेफर स्मॉल पॅक. स्मॉल पॅक का बरं रुरल कंझ्युमर प्रेफर करतात सांगा बरं आधी, तुम्हाला काय वाटतं. तनिष. क्योंकि उसकी प्राइस भी एकदम लो रहती है. हाँ अरबिना काय सांगते. प्राइस लो रहती है. ओके. फर्स्ट थिंग, जर पॅकेजिंग स्मॉल असेल तर प्राइस सुद्धा लो असेल. देन आणखी काय सांगता येईल सांग बरं अरबिना, प्राची, ऋतुजा, सायमा, तनिष. तनिष, सपोज आपण काय करतोय की रुरल एरियामध्ये राहतोय. रुरल एरियामध्ये तुम्हाला सगळ्या टाईपचे प्रोडक्ट अवेलेबल होतात का बरं. तनिष नाही है ना. ऋतुजा काय होतात की प्रोडक्ट सगळे अवेलेबल होतील असं नाही. मग आपण काय करतो तर सिटी मधून प्रोडक्ट हे परचेस करतो, किंवा अर्बन एरियामधून प्रोडक्ट हे परचेस करतो. मग जर प्रोडक्टचं पॅकेजिंग हाय असेल तर ते कॅरी करणं पण कसं होणार आहे बरं. इट्स व्हेरी डिफिकल्ट टास्क ना. सो पॅकेजिंग हे स्मॉल असण्यामागचं इंटेन्शन काय आहे. फॉर द पर्पज ऑफ रिझनेबल प्राइस, फॉर द पर्पज ऑफ इझिली हँडलिंग, इझिली कॅरेजिंग ऍक्टिव्हिटी असं म्हणू शकतो आपण. इझिली आपण ते कॅरेज करू शकतो, कॅरी करू शकतो है ना. सो द रुरल कंझ्युमर प्रेफर स्मॉल पॅक. दिस इज ड्यू टू लो पर्चेसिंग पॉवर अँड लिमिटेड फंड फॉर शॉप.
जसं की आता सांगितलं है ना, अरविंदाने सांगितलं की लो प्राइस जर असेल, लो पॅकेजिंग असेल तर लो पर्चेसिंग काय होणार आहे, तिथे आपल्याला पर्चेसिंग प्राइस ही कमी स्पेंड करावी लागेल. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. सो मोस्ट ऑफ द कंपनी, आता इथे काही एक्झाम्पल सुद्धा दिलेले आहेत तुम्हाला, तर त्या प्रोडक्ट जनरली काय करतात, तर कमीत कमी पॅकेजिंग मध्ये जास्तीत जास्त प्रोडक्ट कसं सेल करता येईल यावरती कॉन्सन्ट्रेट हे करतात. ओके, मग लिप्टॉन असेल, गोदरेज असेल. ओके, आणखी तुम्ही ते एक्झाम्पल सांगू शकता, एफएमसीजी प्रोडक्ट्स रिलेटेड सुद्धा येऊ शकतो. सर्व्हिसिंग ऑफ द प्रोडक्ट. For the servicing of the product, it became, एक मिनिट, हा वर्डिंग काहीतरी थोडंसं वेगळं आहे. Comfortable for the rural consumer for carry huge consumer durable to town. Arrangement must be made to provide accessibility to after sales service. ओके, म्हणजे तुम्ही जे जे प्रोडक्ट परचेस करताय त्याच्याशी रिलेटेड तुम्ही आफ्टर सेल सर्व्हिस फॅसिलिटी सुद्धा देणं महत्वाचं आहे. जनरली और स्पेशल थिंग फॉर द ड्युरेबल प्रोडक्ट्स असं म्हणू शकतो आपण, है ना. जे ह्यूज प्रोडक्ट आहेत, ड्युरेबल प्रोडक्ट आहेत, याच्याशी रिलेटेड तुम्ही कोणती स्ट्रॅटेजी यूज करायला हवी, सर्व्हिसिंग ऑफ दी प्रोडक्ट. इज इट क्लिअर फर्स्ट टू फोर्थ पॉइंट? Yes, Yes, ma'am. ma'am. ओके, Yes. good. Then pricing strategy. So rural consumer are price sensitive and highly influenced by level of prices. जसं की आपण म्हणतो की कोणती, म्हणजे यामध्ये रुरल कंझ्युमर असेल काय आणि अर्बन कंझ्युमर काय आहे. जनरली कंझ्युमर हे कसे असतात, तर प्राइस सेन्सिटिव्ह असतात, है ना. खूप सारी अमाऊंट स्पेंड करणं थोडंसं आपण काय म्हणतो की प्रत्येकालाच आवडेल असं नाही, प्रत्येक कंझ्युमरला. पण स्पेशली रुरल कंझ्युमर हे प्राइस सेन्सिटिव्ह असतात. दे कांट स्पेंड ह्यूज अमाउंट ऑन स्पेसिफिक प्रोडक्ट. So price is the shortest factor that affect their buying decision. Sorry, strongest आहे. प्राइस हे कशी आहे, प्राइस इज द स्ट्रॉंगेस्ट फॅक्टर दॅट अफेक्ट द बाईंग डिसिजन. तुमच्या प्रोडक्टची प्राइस किती आहे बरं, याच्यावरून तुमचे जास्तीत जास्त बाईंग डिसिजन हे इम्पॅक्ट करते. सो दे प्रेफर प्रोडक्ट विच आर लो इन द प्राइस अँड मिनिमम इन क्वालिटी. म्हणजे रुरल कंझ्युमरना फार एक्सपेक्टेड नसतात की तुमची हाय क्वालिटी आहे, मिनिमम क्वालिटी असावी. खूपच पुअर क्वालिटी असू नये, बट मिनिमम क्वालिटी मध्ये लो प्राइस मध्ये एखादी वस्तू अवेलेबल व्हावी, इट्स सिंपल एक्सपेक्टेशन असणार आहे रुरल कंझ्युमरच्या. ओके, सो काय स्ट्रॅटेजी यूज करायला हवी रिगार्डिंग द प्राइसिंग. फर्स्ट आहे लो प्राइसिंग पॉइंट. सो रुरल कंझ्युमर आर हायली प्राइस कॉन्शियस. दॅट इज वाय मेजॉरिटी ऑफ देम आर डेली वेज अर्नर. बरेच जर तुम्ही बघितलात रुरल कंझ्युमर किंवा रुरल पीपल हे कसे असतात, तर वेजेस वरती काम करत असतात, खूप सारे तर मजूर असतात. मग त्यांना खूप सारी अमाऊंट स्पेंड करणं पॉसिबल आहे का हो, नाही. सो दे हॅव टू परचेस अ व्हरायटी ऑफ डेली नीड्स आयटम विच देअर लिमिटेड अर्निंग. मग त्यांना काय बरं करायचं असतं, तर खूप कमी अर्निंग मध्ये व्हरायटी ऑफ प्रोडक्ट परचेस करायचे असतात. So that is why marketer must introduce low price pack so that it become affordable to them. जेणेकरून त्यांना ते अफोर्ड करता येतील अशी तुम्ही रिझनेबल प्राइस, लो प्राइस काय करा, तर चार्ज करा. देन लो कॉस्ट पॅकेजिंग. आता सांगितलं तोच पॉइंट इथे परत आपण सांगू शकतो. द कॉस्ट ऑफ प्रोडक्ट कॅन बी ब्रॉट down by using the low cost packaging material that are durable and realistic. Okay, authentic. म्हणजेच काय सांगायचं आहे, तर तुम्ही जे प्रोडक्टचं पॅकेजिंग, जसं की म्हणतो आपण प्रोडक्टला तुम्ही पॅकेजिंगला तुम्ही कोणतं मटेरियल यूज केलेलं आहे ते सुद्धा आपण त्या प्रोडक्ट मधून चार्ज करत असतो. सो तुम्ही हाय क्वालिटीचं पॅकेजिंग मटेरियल न यूज करता लो कॉस्टचं पॅकेजिंग मटेरियल यूज करा. This is also very good strategy for rural market, है ना. So the packaging need not be very sophisticated as the rural consumer are not willing to pay higher price for fancy external appearance. आणि थोडंसं जर तुम्ही बघितलं तर फॉर एक्झाम्पल जसं आपण म्हणतो ना की बिस्किट मध्ये व्हरायटी आहेत,
ओरिओचे आहेत किंवा गुड डे आहेत किंवा अजून हाय क्वालिटीचे ज्याला पॅकेजिंग त्यांचं हाय क्वालिटीचं असतं बघा. प्रोडक्ट मध्ये खूप असा फरक नसतो, पण क्वालिटी ऑफ प्रोडक्ट म्हणतो ना आपण, मटेरियल ऑफ प्रोडक्ट हे थोडंसं काय असणार आहे तर ऍज कम्पेअर टू मारीगोल्ड किंवा पार्लेची किंवा 2020 ह्याचे जे मटेरियल आहे ना त्याच्यापेक्षा थोडीशी त्याची हाय क्वालिटी असते. जर तुम्ही रुरल कंझ्युमरना ऑब्झर्व केलं तर ते कधी ओरिओ बिस्किटकडे अट्रॅक्ट होतात का हो, किंवा गुड डे कडे अट्रॅक्ट होतात का हो? कारण त्यांचं पॅकेजिंगच हे असतं ना, तर ते थोडेसे काय होतात, कॉन्शियस राहतात की बापरे ते हाय पॅकेजिंग वाले आहेत ना, म्हणजे हे प्रोडक्ट काय असणार आहे थोडंसं महागडं असेल किंवा थोडंसं जास्त पैशाचं असेल, असे ऑब्विसली त्यांची मेंटॅलिटी होणार आहे. मग तुम्ही काय बरं केलं पाहिजे जेणेकरून तुमच्याकडे रुरल कंझ्युमर हे अट्रॅक्ट होतील? काय करायला हवं? लो कॉस्ट पॅकेजिंग मटेरियल तुम्ही यूज करायला हवं. इज इट क्लिअर? पॉइंट नंबर 2. Yes, ma'am. Yes, ma'am. Then point number 3, discount. In order to stimulate demand, marketer must offer discount on the product. आता डिस्काउंट दिल्यानंतर कोण बरं खुश नाही होणार? मग रुरल कंझ्युमर असू देत किंवा अर्बन कंझ्युमर असू देत, है ना? सो डिस्काउंट इज अ व्हेरी गुड स्ट्रॅटेजी फॉर द अट्रॅक्टिंग ऑफ कंझ्युमर. तुम्ही इझिली कंझ्युमरना अट्रॅक्ट करू शकता. आणि आपल्यासारखे तर फारच हुशार असतात की कुठे एखादा डिस्काउंट असेल, सेल असेल की आपण लगेच तिथे काय करतो तर व्हिजिट करतो, है ना? असं. So rural consumer normally buy household article during festival occasions. Special discount must be offered to them to stimulate them to buy the product. ओके, म्हणजे जनरली एखादी वस्तू परचेस करायची आहे, एखादं ऑकेजन आहे तर वस्तू परचेस करायची, तर कुठे बरं जातात ते कंझ्युमर? तर ज्या ठिकाणी तुम्हाला डिस्काउंट दिला जातो. ऑब्विसली आपण काय की एखादं स्टोअर आहे जिथे प्रोडक्टच्या प्राइस फिक्स आहे, अशा स्टोअरला पण व्हिजिट देतो का जास्त? नाही. सेम टाईपचं एखादं सेकंड स्टोअर आहे तिथे थोडीशी काय आहे बार्गेनिंग चालतं किंवा तिथे डिस्काउंट दिली जातात, तिथे प्राइस थोडी कमी केली जाते, तर अशा स्टोअर मध्ये आपण काय करतो, असे स्टोअर आपण प्रेफर करतो. सो सेम अर्बन रुरल कंझ्युमरचं पण असणार आहे. नेक्स्ट पॉइंट, क्रेडिट फॅसिलिटी. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर रुरल कंझ्युमर, है ना? जसं की आपण आधीच्या पॉइंट मध्ये सांगितलं की रुरल कंझ्युमर हे कसे आहेत तर वेज, त्यांचं वेजेस वरती काय असणार आहे तर घर चालतं. तर अशा म्हणजे जे काय म्हणतो आपण त्यांना, मजूर जास्त आहेत, तर अशा पीपलसाठी, अशा कंझ्युमरसाठी ही फॅसिलिटी तर खूप महत्वाची आहे. दॅट मीन्स क्रेडिट फॅसिलिटी. So as the purchasing power of the rural consumer is quite low, they tend to the purchase consumer durable product on a credit. It's very important thing. ड्युरेबल प्रोडक्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल काय तर टेलिव्हिजन आहे, रेफ्रिजरेटर आहे किंवा एखादं फर्निचर आहे. हे जर त्यांना परचेस करायचं असेल, दे कांट अफोर्ड ह्यूज अमाऊंट ऑन सेम टाइम ना. एका वेळी ते वस्तू परचेस करू शकतात का? नाही. मग तुम्ही काय करा तर क्रेडिट फॅसिलिटी किंवा इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी काय करा तर प्रेफर करा, जेणेकरून तुमचं प्रोडक्ट पण सेल होईल आणि ते कंझ्युमर सुद्धा सॅटिस्फाय होतील. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. हा, बघू कोण कोण चंपक आहेत बघूया आपण. लक्षात ठेवलंय मी कोण कोण आवाज देत नाही अजून. चला नेक्स्ट, डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजी. So most marketers have distribution arrangement for a village with a population of at least 5,000 people, while formulating specific strategy of distribution in rural area and characteristic of the product. Okay, म्हणजे तुम्हाला डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजी ज्या तुम्ही यूज करणार आहात त्यासाठी ते व्हिलेजचं पॉप्युलेशन किती आहे ह्या गोष्टी तरी कन्सिडर करायला हव्या, जेणेकरून तुम्ही वी कॅन इझिली अफोर्ड डिस्ट्रीब्युशन कॉस्ट ऍज पर दी पॉइंट ऑफ व्ह्यू मार्केटर और बिझनेसमॅन असं आपण म्हणू शकतो. ओके, सो काय आहे बघू कोणत्या स्ट्रॅटेजी मग आपण इथे यूज करू शकतो. Distribution up to feeder market, that means keeping in view the higher hierarchy of the marketers of the rural consumer, the feeder marketers and Mandi town offers excellent scope of the distribution.
So stockists or wholesaler are appointed in such a town who arrange for distribution in the interior area. ओके, म्हणजे तुम्ही काय करा, होलसेलर थ्रू किंवा रिटेलर थ्रू किंवा स्टॉकिस्ट थ्रू काय करा, तर जास्तीत जास्त वस्तू ह्या सेल करा. म्हणजे तुम्ही जर रुरल एरियामध्ये बघितलं असेल ना, एक मोठा टेम्पो येतो बघा, त्या टेम्पो मध्ये अशा वस्तू असतात सगळ्या आणि ते अनाउन्स करतात. माहितीये का कोणाला? तर अशा काही स्ट्रॅटेजी लाईक दिस इज द पार्ट ऑफ डिस्ट्रीब्युशन ना. वी कॅन इझिली डिस्ट्रीब्यूट अवर प्रोडक्ट ऍज पर दी कंझ्युमर. ओके, जसे कंझ्युमरना हवे आहेत तशा वस्तू आपण काय करू शकतो, सेल करू शकतो. डिस्ट्रीब्युशन अप टू फीडर मार्केट. इज इट क्लिअर? मैम वापस से समझाओ. काय सांगायचं इथे, डिस्ट्रीब्युशन अप टू फीडर मार्केट. फीडर जिथे फिट होईल अशा ठिकाणी काय करायचं आहे, प्रोडक्ट आपण सेल करायचं आहे, फीडर मार्केट. ओके, so keeping in view the higher hierarchy of the marketers to the rural consumer, the feeder market of Mandi town offer excellent scope of the distribution. So stockists or wholesaler are appointed in such a town such arrange the distribution in the interior area. म्हणजे एक तुम्हाला थोडक्यात जर हे फार थेरॉटिकली लक्षात न ठेवता, हे माहितीये का तुम्हाला, खेडेगावामध्ये ना एक मोठे मोठे टेम्पो येतात बघा, त्यामध्ये मग ते अनाउन्स करतात की हा इथे एवढ्या वस्तू आलेल्या आहेत. मग तिथे एका ठिकाणी कंझ्युमर सगळे एकत्र येतात आणि वस्तू परचेस करतात. ही माहितीये का तुम्हाला प्रॅक्टिकल गोष्ट? किंवा आपल्या इथे सुद्धा तुम्ही जर बघितलं ना, काही ठिकाणी बाहेरून मोठमोठे टेम्पो येतात किंवा इथे बरेचसे प्रोडक्ट डिरेक्टली सेल करायला बसतात. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ डिस्ट्रीब्युशन अप टू द फीडर मार्केट. लक्षात येतंय का? म्हणजे फॉर एक्झाम्पल काही क्लोथिंगचे असतील किंवा एखाद्या व्हेजिटेबल्सचे असतील किंवा लक्झरियस प्रोडक्टचे असतील. म्हणजे आज एखादं मला प्रोडक्ट सेल करायचं आहे, दॅट टाइम फर्स्ट आय विल प्रेफर द फीडर. म्हणजे कुठे बरं ते फीड होईल, म्हणजे मी हे प्रोडक्ट जर सेल करायला गेले तर ते कुठे, फॉर एक्झाम्पल आता आपण एक्झाम्पल घेऊ शकतो बघा, इथे सेल लागलाय, तर त्या सेलमध्ये जर आपण ते प्रोडक्ट सेल करायला गेलो म्हणजे तर ते जास्त सेल, कारण आता कंझ्युमरचा फ्लो कुठे आहे, त्या सेलकडे आहे, असं आपण अज्युम करू शकतो. दिस इज द एक्झाम्पल ऑफ फीडर मार्केट. मग तुम्ही इथे होलसेलर अपॉइंट करू शकताय, स्टॉकीज अपॉइंट करू शकताय फॉर द पर्पज ऑफ सेल. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Public distribution system, PDS. So PDS is a system of distribution of essential commodities to a large number of people through the network of fair price shop. ओके, म्हणजे एक शॉप आहे जिथे तुम्ही काय करताय, तर फेअर प्राइसला कमॉडिटी ह्या सेल करताय. सो सिस्टम ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ इसेन्शियल कमॉडिटीज. पीडीएस मध्ये काय करता तुम्ही, जे एफएमसीजी प्रोडक्ट आहेत, इसेन्शियल कमॉडिटी सेल करताय. So the PDS system in India has the huge infrastructure base that could be unutilized for the distribution of consumer product by the marketer. So second पॅराना लक्षात ठेवता, एक काय लक्षात ठेवायचं की एक तुमचं शॉप आहे, ज्या शॉप मध्ये फॉर एक्झाम्पल रिटेलर आहे, रिटेलरचं शॉप आहे, जिथे तुम्ही काय करताय, तर फेअर प्राइस मध्ये हियर वी कॅन सेल इझिली इसेन्शियल प्रोडक्ट in large quantity the large number of people. म्हणजे तिथे जनरली खूप सारे कस्टमर जाऊन वस्तू परचेस करू शकतात. जसं आपण पीडीएस मध्ये एक्झाम्पल घेऊ शकतो, अपना बाजार आहे, चिंतामणी स्टोअर आहे, किंवा इथे नवीन एक जो मॉल झालेला आहे समीर मेगा मार्ट. हे पीडीएस चे एक्झाम्पल आहेत जिथे तुम्ही रिझनेबल प्राइस मध्ये काय करताय, तर प्रोडक्ट सेल करताय. इज इट क्लिअर? अरे जागे आहात का? Yes, ma'am. Very good. Oil companies, in order to cater the rural areas, the petroleum or oil companies have evolved multi-purpose distribution center in rural area. In addition to petrol or diesel lubricant, this outlet also stock consumable agricultural inputs like fertilizer, pesticide and seed. हे सुद्धा तुम्ही काय करू शकता, इथे सेल करू शकता एका ठिकाणी.
use of cooperative society. It's very important thing in rural market. तिथे काय करतात तर people एकत्र येऊन त्यांचं एक शॉप तयार करतात. कोऑपरेटिव्ह सोसायटी असते आणि मग त्यांच्या थ्रू काय करतात तर ते रिझनेबल प्राइस वरती वस्तू सेल करतात. जर तुम्हाला याचं एक्झाम्पल माहित असेल काही स्टुडंटना, ग्राहक पेठ माहितीये का? जे कोऑपरेटिव्ह सोसायटीचं एक्झाम्पल आहे. ग्राहक पेठेमध्ये काही ठराविक कंझ्युमरनीच एकत्र येऊन ती एक ग्रुप तयार केलेला असतो आणि मग त्या ग्रुप थ्रू वस्तू ह्या सेल केल्या जातात. आणि आता ही कोऑपरेटिव्ह सोसायटी खूप मोठी कॉन्सेप्ट किंवा खूप ठिकाणी म्हणजे काय म्हणतात आपण याच्या ऍक्च्युली मोठमोठ्या सोसायटीज क्रिएट झालेल्या आहेत. म्हणून सांगितलं देअर आर ओव्हर 3 लाख कोऑपरेटिव्ह सोसायटी ऑपरेटिंग इन रुरल एरिया फॉर डिफरंट पर्पज like marketing cooperative, farmer service cooperative, other multi-purpose cooperative, etc. So these cooperative have an arrangement of the centralized procurement and distribution through their respective state level federation. आता ही कॉन्सेप्ट खूप इंट्रोड्यूस झालेली आहे, पण जर तुम्ही आधीपासून जर विचार केलात ना तर इथे कंझ्युमरनीच एकत्र येऊन ही सोसायटी क्रिएट केलेली असते, जे ह्यामध्ये तुम्हाला रिझनेबल प्राइस मध्ये प्रोडक्ट हे सेल करून दिले जातात. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Next, promotion strategy. Rural consumer can be attracted by the local and regional promotional efforts. So as usual, जसं की आपण अर्बनला ज्या यूज करतो त्याच प्रमोशनल स्ट्रॅटेजी काही यूज करणार आहोत, लाईक ऍडव्हर्टाइजिंग. So advertising in the rural context must be designed according to the need of rural consumer. बरं, आता रुरल कंझ्युमर साठी जर तुम्ही ऍड करणार आहात तर तुम्ही इंग्लिश मध्ये ऍड कराल का हो? हिंदी मध्ये कराल का? तमिळ मध्ये कराल का? ऍज पर दी रुरल मार्केट लोकल लँग्वेज और रिजनल लँग्वेज. ओके, रुरल कंझ्युमर साठी जी लँग्वेज प्रेफर करणार आहात ती रिजनल लँग्वेज असावी, लोकल लँग्वेज असावी. ओके, सो हे प्रेफर करा. मग यामध्ये कन्व्हेन्शनल मीडिया आणि नॉन कन्व्हेन्शनल मीडिया आहेत. न्यूज पेपर, मॅगझिन, टेलिव्हिजन, सिनेमा, थिएटर मध्ये पण काही ऍड दिल्या जातात. आउटडोर, इंटरनेट. नॉन कन्व्हेन्शनल मध्ये व्हिडिओ, व्हॅन, हॅट, मेलास, मंदिर, फॉल्क मीडिया, डिमॉन्स्ट्रेशन, ओपिनियन लीडर, एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके, इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. थँक्यू. इथेच थांबूया आपण आज. थँक्यू.